हॅलो गाईस, आम्ही आता निघालोय आंबोलीला. गणपतीचा 4था दिवस आहे. माहिती बाहेर पडतं का म्हणजे सुट्टी पण कमी आहे, त्यामुळे आम्ही लवकर जाऊन येतो. हे सगळे माझे कझन्स आहेत. हा हँडसम कझन आहे आणि असं बरे आम्ही निघालोय आंबोलीला आता. प्यार खाता है का प्यार खाऊंगा ना प्यार खाता. तर भेटू आम्ही आंबोलीला. चला बाय. हा तर मी म्हटलेलं आम्ही आंबोलीला पोहोचलोय आता. म्हणजे आता पोहोचलेलो आंबोलीच्या घाटावर आहोत. बाबा हॅलो हाय. तर कसं आहे ना, मस्त व्ह्यू आहे. पण इथे व्ह्यू असा आहे ना की व्ह्यू आहे पण काय दिसत नाहीये, फुल वाईट आहे. त्यामुळे आता व्ह्यू म्हणतात हा याला तर व्ह्यू. हा पण हे कसं माहितीये, इथे येऊन तू आत्मसात केलंस तर तुला ते दिसेल. इधर आके तुम लोग देखोगे ना तब तुमको व्यू मतलब वो एहसास होगा, वरना कॅमेरा में कुछ नहीं दिखेगा. आणि हे आपले मित्र पण आहेत. हा आमचा मेन फोटोग्राफर आहे. मला हा मेन फोटोग्राफर व्हिडिओग्राफर. मी जेवढं काही शिकलो ना ते ह्याच्याकडनं शिकलो. म्हणजे तुम्ही ह्याला म्हणायचं रोज की फोटो काढतोस, पण ह्याने मला इन्स्पायर केलं की बाबा हे व्हिडिओग्राफी वगैरे चालू करणं, ब्लॉग करणं. ठीक आहे, आता तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवतो. हा व्ह्यू आहे. हा एक लहानवाला आहे. हे फक्त फोटो काढायला कशी हे होत आहे. तर हा आहे तो मेन स्पॉट आहे, म्हणजे आंबोलीचा मेन स्पॉट. तर तो पण भारी दाखवतो का. हा तेच काढतोय. हा लहानसाच आहे दिसतोय तो. अजून त्या साईडला आहे, तिकडे अजून चांगलं आहे. सगळे खाण्याचे स्पॉट असतात. कोण आलं नाही त्यांना सांगतो. मोस्टली इकडचे सगळे आलेलेच असतात कोकणातले. जर माझा कोण सबस्क्रायबर आहे जो बाहेरच आहे त्यासाठी. इथे नेहमी ट्रॅफिक असतं. आता तरी सीझन एवढा नाही आहे, कारण गणपतीच्या वेळी नाही इथे गर्दी खूप असते. हा रस्ता नेहमी भरलेला असतो, आज मोकळा असतो. हा इथला मेन धबधबा. हा आंबोलीचा मेन धबधबा. मला वाटतं मगाशी जे स्ट्रक्चर केलं ना मगाशी जे स्ट्रक्चर होतं ना ते यापेक्षा चांगलं होतं असं मला वाटतंय. माझं मत आहे, पण सगळ्यांचं मत. तुला काय वाटतं? मगाशी जे स्ट्रक्चर होतं ते याच्यापेक्षा चांगलं होतं ना? हा नाही राहू दे, मराठी बोलू तरी चालतं, हिंदी. अच्छा ठीक आहे. पीसफुल तर होतं. इथे खूप गर्दी आहे. हे सही आहे उधर पीसफुल था. बोल ना. तर आपण काय म्हणतो? आपण थोडं गाडी बघून येऊ. सॅप वगैरे नाही घेतलाय. काय म्हणतोयस तू? गाडी बघून येऊ. ठीक आहे जाऊ. हा म्हणजे बिझी म्हणत असतो, नेहमी बिझी असतो. तुझा काय एवढं अर्जंट कॉल करतो सांगा. तुमच्या कंपनीचा सीओ असल्यासारखंच वागणार. कधी इथे तिथे बघणार नाही, नुसतं आपला कॉल वगैरे हा कॉल असतात. ही फक्त खाण्याकडे लक्ष देते, बाकी काही नाही. असं काय मस्ती करतो ही, तसे करतो ही खाण्याकडे लक्ष देते. असं नाही रे, पण साईडवरती माझा प्रोजेक्ट आहे तर जास्त कोऑर्डिनेशन माझं आहे. बघा एवढं सिरियस आहे. तर आता आंबोलीपर्यंत झाल्यावर आम्ही हॉटेल सावली खायला थांबलो. आमच्याकडे गणपती आहे, मग आम्ही व्हेजच खाणार. मी व्हेजच पण हे जे दोन आहेत आम्ही पण व्हेजच हे खाणार. दोघंही व्हेज खातात. ते व्हेज फक्त मेनू कार्ड निवडून ठेवलं तुमच्यासाठी, पण ते दोघं नॉनव्हेज खाणार. बघू आता कसं लागते. मी हॉटेलचं मला वाटतं ठीक-ठाक असेल, कारण गर्दी आहे ते बघूनच आलो. क्वांटिटी चला मी आता जेवतो, नंतर संध्याकाळी भेटू. गाईज विषय काय, मी आता अजंच्याबरोबर आलेलो, म्हणजे माझ्या मामाची सगळे कझन्स. सो त्यांना मी आता सोडायला आलो. थँक्यू समर. तो मामा आहे आमचा. बाय मामा. हा छोटा छोटा ब्लॉगर आहे. हा माझ्याकडनं इन्स्पायर. हा दक्ष
दक्ष तू युट्यूब चॅनल कोणाकडनं इन्स्पायर्ड होऊन खोललंयस इन्स्पायर्ड कोणाकडनं युट्यूब चॅनल तुझं ओपन केलंयस कोणाकडनं इन्स्पायर्ड असं मी सगळ्यांना इन्स्पायर्ड करतो म्हणजे हेच मला सांगायचं की मी याच्यासाठीच व्हिडिओ बनवतो की लोक इन्स्पायर्ड होऊन व्हिडिओ बनवतील चला चला बाय बाय बाय